हॅलो नमस्कार, कसे आहात मंडळी? मस्त ना. तर सध्या बघा हिवाळा चालू आहे आणि मेथी भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. तर चला म्हटलं आज नवीन एक रेसिपी बघूया. तर मेथी आहे ना व्यवस्थित निवडून घ्यायची, साफ करायची, धुवायची आणि त्याच्यानंतर कट करायची आहे. बारीक अशी कापून घ्यायची आहे. अगोदर कापायची आणि नंतर धुवायची नाही बरं का. अगोदर धुवून घ्यायची नंतर कट करायची आहे. आणि बघा इथं कढईमध्ये ना तेल टाकून घेतलेलं आहे. त्याच्यात बघा भरपूर सारा आहे ना लसूण टाकायचा आहे. आणि त्याच्यात आहे ना आपल्याला थोडासा हा लसूण परतला की त्याच्यात आपल्याला आहे ना जे आपण मेथी बारीक कट करून चाळणीवरती ठेवलेली आहे निथळत, तर ती टाकायची आहे. वेगळं अजून काय टाकायचं नाही आहे. एखादं मिनटं आपल्याला परतायचं आहे बरं का, त्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि लगेच आहे ना काढून घ्यायचं. थोडंसं मीठ तुम्ही आत्ता टाकू शकता आणि नंतर टाकलं तरी पण चालेल. मी तर नंतरच टाकलेलं आहे. तर आता बाजूला काढून घ्यायची. जास्त वेळ असं भाजत बसायचं नाही किंवा परतत बसायचं नाही आहे बरं का. आता बघा ही आहे ना मी एका भांड्यात आहे ना काढून घेते. आणि या भाजीसाठी आपल्याला ना लसूण थोडासा जास्त लागणार आहे. या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. आता बघा वाटण करण्यासाठी आहे ना 1 चमचा शेंगदाणे घेतलेले आहेत, 1 चमचा बेसनचं पीठ आहे आणि 1 चमचा तीळ घ्यायचे आहेत. आणि आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं लसूण लागणार आहे. तर आता बघा मिक्सरच्या भांड्यात आहे ना लसूण घेतलेलं आहे. त्याच्यात बघा 1 चमचा तीळ, शेंगदाणे आणि बेसनचं पीठ हे तिन्ही एकत्र करायचं आहे. आणि आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे बरं का वाटण करताना. आणि हे आहे ना व्यवस्थित अशी याची आहे ना पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता बघा पेस्ट तयार झाली. चला फोडणी करूया. तर बघा तीच कढई घेतलेली आहे. त्याच्यात परत एकदा मी लसूण टाकलेलं आहे बरं का. लसूण आहे ना व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे बरं का. आणि याच्यात आहे ना आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा आणि लसूण आहे ना व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. आता एवढा व्हिडिओ बघून तुमच्या लक्षात आलंच असेल मी काय बनवते. तर मी लसूण मेथी बनवते. नावातच लसूण आहे त्यामुळे आपल्याला लसणाचा वापर थोडासा जास्त करायचा आहे. चव म्हणाल तर जबरदस्त लागते. आता बघा कांदा आणि लसूण आहे ना व्यवस्थित परतला गेलेला आहे. याच्यात आहे ना आपण जे आता वाटण केलेलं आहे, तीळ, शेंगदाणे आणि बेसनचं पीठ तिघांचंही प्रमाण सम ठेवायचं आहे. 1-1 चमचा. तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवत असाल तर थोडं जास्त घ्या. आणि हे व्यवस्थित असं आहे ना परतवून घ्यायचं आहे. याच्यात आता वेळ येते ती जगभरातले मसाले टाकण्याची. आता हळद टाकायची आहे बघा, तिखट टाकायचं, आपल्याला थोडासा गरम मसाला टाकायचा आहे, थोडीशी काश्मीरी मिरची पावडर टाकायची आहे. आणि व्यवस्थित असं आहे ना मिक्स करून घ्यायचं, परतून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित असं परतलं गेलं ना की याच्यामध्ये आपल्याला आहे ना थोडंसं पाणी टाकायचं आहे. नाहीतर काय होईल, जेव्हा आपण भाजी टाकू ना तर हा सगळा मसाला आहे ना कढईला चिटकून राहील. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, मिक्सरचं भांडं विसळून घ्यायचं आणि थोडंसं पाणी याच्यात आहे ना टाकायचं आहे. आता बघू शकता पाणी तर मिक्स केलं. आता व्यवस्थित असं परतून घ्यायचं परत एकदा. आता याच्यात आहे ना आपण जी शिजवून घेतलेली जी सुरुवातीला मेथीची भाजी आहे तर ती टाकायची आहे. बघा आपण सुरुवातीला मीठ टाकलेलं नाही आहे, त्याच्यामुळे आता मीठ टाकताना व्यवस्थित आपल्याला टाकायचं आहे. परतवून घ्यायचं आहे. मीठ टाकल्याच्या नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. 1-2 मिनटं आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे. फ्लेम कमी ठेवूनच मिक्स करायचं आहे बरं का. फास्ट ठेवलं तर सगळं करपून जाईल. तर मीठ टाकून घेतलं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. इथं फायनली बघा आपली लसूणी मेथी अशी आहे ना तयार झालेली आहे. थोडीशी वेगळी रेसिपी आहे. नेहमी शेंगदाणे घालून मेथीची भाजी खातोच, पण या पद्धतीने नक्की करून बघा. आणि व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.